नमस्कार, मी अमरज्योती खडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, आज मी प्रॉन्सचा पुलाव करणार आहे. आता कोणी प्रॉन्स म्हणतं, कोणी झिंगे म्हणतं, कोणी कोळंबी म्हणतं, जे काय असेल ते. तर हे मला एक समुद्रात प्रॉन्स मिळाले आहेत, म्हणजे झिंगे मिळाले आहेत. तर ते मी जास्त होते म्हणून मी त्याला हळद, लसूण, कोथिंबीर वाटून लावली, हळद आणि मीठ टाकून असं फोडणी घालून ठेवले होते, कारण ते थोडे जास्त होते म्हणून फ्रीझरमध्ये ठेवले होते. एक वाटी आपली ही कोळंबी आहे, त्याला एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून त्याला आधी मी फोडणी घालून शिजवून घेणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून मी त्याला थोडंसं 10-15 मिनटं पाणी घालून ठेवलं होतं. आता ते छान निथळून घेतलेले आहेत. आता कुकरमध्येच मी हा भात आधी शिजवून घेणार आहे आणि त्यासाठी मी कुकरमध्ये म्हणजे 1 चमचा मी तूप टाकते. फोडणी आपल्याला करायची, त्यामुळे 1 चमचा मी तूप टाकते. त्या तुपामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे आणि हे बघा, इथे मी 2 लवंगा, थोडीशी दालचिनी आणि 5 काळे मिरी घेतले, ते घालते फोडणीला. ते घातल्यामुळे भाताला चव चांगली येते, म्हणजे भात असा आपला छान, म्हणजे गरम मसाल्याचा वास त्याला छान लागतो. आता ही फोडणी झालेली आहे. आता ह्याच्यावर हे मी धुतलेले तांदूळ टाकते. हे तांदूळ छान या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आपण. आणि मग त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ आहे, तर मी त्याला 2 वाट्या पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते आणि अगदी थोड्याशा छोट्याशा लिंबाचा रस टाकते, म्हणजे भात ना मोकळा छान होतो आणि भाताला चव पण चांगली लागते. थोडासा तूप, जिरं आणि थोडासा गरम मसाला अशी सगळी फोडणी तयार करून त्याच्यात परतून घ्यायचा भात, तांदूळ, आणि मग थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि हा असा आपण आता भात शिजवून घेणार आहे. तरी थोडा वेळ तुपात चांगले परतवून घ्यायचे तांदूळ आणि मग ते चांगले परतले गेले की मग त्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी घालणार आहोत. हा पुलाव करायला खूप सोपं आहे. म्हणजे नेहमी आपण कोळंबी भात करतो किंवा प्रॉन्स राईस वगैरे म्हणतात ते करतो, तर त्याला आपण काय करतो की कांद्यामध्येच कोळंबी आणि घालून तांदूळ घालून तो भात खिचडीसारखं भात शिजवून घेतो. आणि त्याच्यापेक्षा हे असं केलं ना तर खूप छान लागतं. तुम्ही करून बघा. आणि पटकन पण होतं आणि ना कोळंबीचं एक हे आहे, म्हणजे प्रॉन्स आहेत ना ते नेहमी खूप शिजवायचे नाही, त्यामुळे आपण भाताबरोबर घातले की ते खूप शिजले जातात आणि मग ते खाताना ना असे थोडेसे नंतर गार झाले की चिवट होतात. त्यामुळे हे शिजवायचे नाही आहेत खूप. आता हा आपला भात तयार आहे. कोळंबीला मी फोडणी घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ती तयार आहे आपली. आता आपण नंतर ह्याच्यात मसाला सगळा घालून परतून घेणार आहोत आणि खूप छान असे आपला पुलाव तयार होईल. आता हे परतून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते. पाणी त्याच्यामध्ये घालून हा भात आता आपण शिजवून घेणार आहोत.
तुमच्या कुकरला तुम्ही नुसत्या शिट्या म्हणजे भात करायला किती शिट्ट्या घेत असाल त्याप्रमाणे शिट्ट्या घ्या. मी ह्याला 2 शिट्ट्या घेते. हे बघा आता भाताला मसाला करण्यासाठी थोडेसे एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर हे सगळं मी मिक्सरला लावून ह्याचं वाटण करणार आहे. कारण ह्या पुदिना आणि कोथिंबीरमुळे त्याला खूप छान चव येते. आणि आधी मी जेव्हा कोळंबी हे केले प्रॉन्स, थोडंसं त्याला लसूण आणि कोथिंबीर वाटून लावलं होतं आणि हळद, हिंग आणि हे टाकून मीठ टाकून त्याला थोड्याशा तेलावर परतवून ठेवल्या होत्या. त्यामुळे आता मी लसूण आणि आलं थोडंसं कमी टाकणार आहे. तसंच मी हे थोडेसे मटार घालणार आहे त्याच्यामध्ये, ते पण छान लागतात. आहे आता सीझन म्हणून घालणार आहे. फोडणीला 2 तमालपत्र घेतले आणि 1 मीडियम कांदा कापून घेतला. अशी मी ही फोडणीला घालणार आहे. तर आता प्रथम आपण हे मिक्सरला लावून हे वाटण सगळं करून घेऊ आणि मग भाताला मी फोडणी कशी घालायची ते तुम्हाला दाखवते. आपला भात शिजून पण तयार आहे, छान मोकळा झालेला आहे. बघा आपला भात शिजलेला आहे आणि तो छान मोकळा झाला आणि इतका सुंदर त्याला सुवास येतोय ना, कारण आपण गरम मसाला आणि जिरं असं सगळं फोडणीला घातल्यामुळे तो भात खूप छान वास येतोय त्याचा. आता आपण आधी हे मिक्सरला लावून वाटून घेऊ. हे बघा आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये तमालपत्र घालते, तमालपत्र आणि हा कांदा घालते कापलेला. कांदा असा मी बघा आता म्हणजे थोडासा जाड कापला आहे, असा खूप बारीक वगैरे कापायचा नाही, कारण तो जेव्हा आपण खातो त्यावेळेला तो थोडासा दाताखाली आलेला चांगला असतो. आपला कांदा आता छान झाला आहे. कांद्यामध्ये मी थोडा कांदा झाल्यावर त्याच्यामध्ये मी मटार टाकून तो पण शिजवून घेतला आहे. आणि आता हे वाटण वाटलं आहे आपण मगाशी, ते वाटण सगळं ह्याच्यामध्ये मी टाकते. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, पण तसं आपण भातामध्ये मीठ घातलं आहे, ते सगळं विचार करून आपण थोडं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये, नाही तर मग जास्त खारट होईल. आता हा मसाला आहे ना छान परतून घेणार आहे मी, आणि त्याच्यामध्ये मी ना थोडासा गरम मसाला, जो मी धणे जिऱ्याची पावडर करते ना त्याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला टाकते, तो मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. बघा आपण हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे मी तिखट आता अगदी थोडं घालणार आहे. आता हा धणे जिऱ्याची पावडर करते ना त्याच्यात मी थोडा गरम मसाला पण टाकते. तर ही धणे जिऱ्याची पावडर मी एक अर्धा टीस्पून घातलेली आहे. तसंच मी ह्याचा जो आमचा वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला असतो, तो मसाला थोडा घालते मी. म्हणजे आपण हिरवी मिरची घातलेली आहे वाटणात, त्याचा विचार करून मसाला टाकायचा. आता हळद तर मी घालत नाही, कारण हळद मी कोळंबी जेव्हा मी फोडणीला घातली होती अगोदर तेव्हा त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, त्यामुळे खूप काही आपल्याला पिवळा वगैरे करायचा नाही आहे ना. आता हे बघा हा मसाला छान परतून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे आपले प्रॉन्स मी शिजवून ठेवले होते तर ते प्रॉन्स मी ह्याच्यामध्ये टाकून परतून घेते. तसे हे शिजलेले आहेत, त्यामुळे ह्याला हे आता शिजवायचं नाही आहे, फक्त मसाल्यात मिक्स झाले की छान त्याचा मसाल्याचा सुवास त्या ह्याला लागेल. आता मसाला आणि प्रॉन्स हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे साजूक तूप टाकते, कारण आता आपल्याला भात टाकून त्याला परतून घ्यायचं आहे, त्यामुळे मी 2 चमचे साजूक तूप टाकते, त्यांनी अजून छान लागतो भात. आता हे सगळं झालेलं आहे मसाला परतून. आता त्याच्यावर हा आपण शिजवलेला भात आहे तो मी
ह्याच्यात मिक्स करते. बघा आता हा भात ह्याच्यात मी घालून छान मसाल्यात परतून घेतला आहे. रंग इतका सुरेख आलेला आहे ना, असा हिरवा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची असं असल्यामुळे असा हिरवा हिरवा छान रंग आलेला आहे भाताला. आता हा तूप पण आपण घातलेला आहे, त्यामुळे आता वरतून घालायची पण काही गरज नाही. आता ह्याला मी सगळा मिक्स झाला आहे, ह्याला मी झाकण ठेवून एक 5 मिनटं चांगली दणदणीत वाफ काढून घेणार आहे. ती वाफ छान निघाली, त्याला शिजायचं ह्याच्यात काही नाही, सगळं शिजलेलं आहे. त्यामुळे छान वाफ आली की आपण गॅस बंद करणार आहोत. हे बघा आता 5 मिनटं झालेली आहे, मला छान वाफ आलेली आहे. आता हा हा इतका सुंदर सुवास असा घमघमाट सुटला आहे, कारण एक तर पुदिना आहे, कोथिंबीर आहे, असं सगळं आपण जे वाटण घातलं आहे ना त्याचा, आणि प्रॉन्सचा असा सगळा, कोळंबीचा असा सगळा छान सुंदर छान सुवास सुटलेला आहे. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा आपला सुंदर असा कोळंबीचा प्रॉन्सचा पुलाव झालेला आहे. तुम्ही बिर्याणी पण म्हणू शकता ह्याला. तर असा हा करायला सोप्पा आहे, आणि आधी आपण तांदूळ वगैरे शिजवून घेतले की काही प्रॉब्लेम येत नाहीत, पण पटकन करू शकतो. असा तुम्ही करून बघा. इतका सुंदर त्याचा वास सुटलेला आहे ना की आता कधी एकदा खातोय असं झालं आहे. तर असा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल. कारण आपण पुदिना वगैरे सगळं घालतो, त्यामुळे त्याचा खूप सुंदर त्याला छान वास येतो आहे, असा घमघमाट सुटला आहे. तर तुम्हाला जर आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.